काल वाढदिवस होता. आज काल बिलेटेड हॅपी बर्थडे त्यांना माझ्यातर्फे. आणि हे जे स्पर्धा परीक्षा ऑनलाईन मार्गदर्शन जे आयोजित केलेलं आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी नवनाथ बजनावळ यांचं आणि चाणक्य गुरुकुल आपलं जे इंडियन फाउंडेशन आहे या सर्वांचं आभार व्यक्त करतो. कारण यामुळे काय होईल, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन चांगल्या चांगल्या अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन मिळेल आणि अभ्यास कसा करावा, नवीन विद्यार्थ्यांमध्ये जे शंका असतात ते सर्व शंकांचं निरसन होईल. आणि जे जुने विद्यार्थी आहेत ते वारंवार जर नापास होत असतील ते कशामुळे नापास होतात ते त्यांना त्यांच्या चुका लक्षात येतील. आताच पांडे सरांनी तुम्हाला सर्व सांगितलेलं आहे की अभ्यास कशा पद्धतीने केला पाहिजे, काय केला पाहिजे. त्यांच्याच थोडं मी पुढं सांगतो की त्यांनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडला की कोणतीही परीक्षा असो की पुस्तक 3 वेळा वाचलं पाहिजे वगैरे वगैरे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा तो आहे की रिव्हिजन ही गोष्ट कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. आता बरेच विद्यार्थी असं विचारतात की वाचलेलं लक्षात राहत नाही, वाचलेलं लक्षात राहत नाही. हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येत असतो की काय होतं की आपण एखादं पुस्तक वाचतो आणि नंतर ज्या प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला तर ते प्रश्न सुटत नाही. तर ते कशामुळे नेमकं होतं याचं एक थोडंसं हे सांगतो मला. विसरणे हा माणसाचा मूलभूत गुणधर्म आहे. म्हणजे विसरणं हे प्रोग्रामच असं केलंय, डिझाईन केलंय माणसाला की माणसाचा मेंदूच असा डिझाईन केलाय, विसरण्यासाठी डिझाईन केलाय. मला सांगा, जर आपण विसरत नसतो तर आपल्याला आपली काय अवस्था झाली असते. एखाद्या आयुष्यात दुःखद घटना घडली, आपण जर विसरत नसतो तर ते कायम तसंच आपल्या मनात राहिलं असतं. आपण सारखं असं पडलेला चेहरा घेऊन कुठेही फिरत राहिलो असतो, दुःख आपल्या आयुष्यात कायम राहिलं असतं. त्यामुळे ज्या गोष्टी आहेत आणि आपल्या मेंदूची प्रत्येकाची कॅपॅसिटी असते ना. उदाहरणार्थ आपला मेंदू हा कॉम्प्युटर सारखंच काम करतो. कॉम्प्युटरला जसे हार्ड डिस्क असते स्टोरेज कॅपॅसिटी, तसं आपल्याही मेंदूला आहे काहीतरी स्टोरेज कॅपॅसिटी आहे. त्याच्यापुढे मेंदू स्टोरेज करू शकत नाही. त्यामुळे पहिल्या जुन्या फाईल डिलीट करायचा आणि नवीन फाईल ऍड करायचा हे तो मेंदू काम करत असतो. त्या पद्धतीनं त्या मेंदूची जर कार्यक्षमता जे मेकॅनिझम आहे तो आपण समजून घेतला तर आपल्याला अभ्यास करायला मदत होते. तर सगळ्यात पहिली गोष्ट, एकदा दोनदा वाचलं तर कायम लक्षात राहणार नाही. कायम तर कधीच लक्षात राहणार नाही. आपला उद्देशही नाही कायम लक्षात ठेवणं. आपला उद्देश फक्त एवढाच आहे की अभ्यास करायचा आणि परीक्षेपर्यंत लक्षात ठेवायचा. परीक्षा झाली, पास झालो, पास झाल्यानंतर अभ्यास विसरला तरी चालेल, एवढं काही सगळं लक्षात ठेवावं असं नाही. आणि जनरल ज्या कन्सेप्ट आहेत त्या बऱ्याच दिवस लक्षात राहत असतात, कायम लक्षात राहत असतात, तेवढं हे नाही. फक्त फॅक्ट्स वगैरे विसरणार आहेत त्याचं वारंवार रिव्हिजन करा. सरांनी सांगितलं की एक वही करायची आहे सेपरेट, जे दोन अभ्यासामध्ये 2 गोष्टी असतात, एक असते कन्सेप्ट आणि एक असते ते फॅक्ट्स. कन्सेप्ट विसरत नसतात पण फॅक्ट्स विसरत असतात. फॅक्ट्स म्हणजे काय, आता ज्या कन्सेप्ट आहेत, कन्सेप्ट कोणत्या मोठ्या गोष्टी ज्या असतात. आता उदाहरणार्थ 1857चा उठावाचं जर आपण घेतलं तर त्याच्यामध्ये 1857च्या उठावाची कारण असतील, त्याचे परिणाम असतील. थोडक्यात सांगा म्हटलं तर सगळ्याला सांगता येईल. ते कन्सेप्ट आहे, एवढं काय त्यामध्ये विसरण्यासारखं नाही. आता विसरतं काय की 1857च्या उठावामध्ये कोणता इंग्रज अधिकारी आणि कोणतं त्याचा रिमोट कुणी केला, उठावाचा रिमोट कुणी केला, उठाव कुणी कोणत्या एरियामध्ये कुणी केला, झाशीची राणी असेल त्यांनी कुठं केला, तात्याटोपेंनी कुठं केला, ते बहादूर शाह पर्वते त्यांचा काय रोल होता. म्हणजे हे जे फॅक्ट्स असतात त्या गोष्टी विसरत असतात. त्याच्यामुळे ह्याची प्रत्येक विषयात असं असतं, इतिहास असेल, भूगोल असेल, अर्थशास्त्र असेल, विज्ञान असेल, कोणताही विषय घ्या त्याच्यामध्ये अशा 2 गोष्टी असतात. एक असते कन्सेप्ट आणि दुसरी गोष्ट असते ते फॅक्ट्स. आपल्याला कन्सेप्टसाठी एवढं काही प्रयत्न करायला लागत नाही, ते सहज वाचलं समजून घेतलं की लक्षात राहतं. आता विसरणार आहे फॅक्ट्स, ते फॅक्ट्सची वही करा, एक वही करा आणि त्याच्यामध्ये परीक्षेच्या वेळेस तुम्हाला ते रिव्हिजन करायला उपयोग होईल. म्हणजे कमी वेळेमध्ये रिव्हिजन जर करायचं असेल तर अशी वही ज्याच्याकडे आहे त्याचं कमी वेळेत रिव्हिजन होईल. ज्याच्याकडे अशी वही नाही त्याचा मग ऐन परीक्षेच्या वेळेस गोंधळ होतो आणि त्याला काय अभ्यास करावा, काय रिव्हिजन करावं हे कळत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की अभ्यास करावाच वाटत नाही. असं काही एक शंका असते बऱ्याच विद्यार्थ्याची की हे झालं गोष्टी, अभ्यास कसा करावा हे पुढचं आहे. पण माझा वेगळा प्रॉब्लेम म्हणतात की
मला अभ्यासच करावा वाटत नाही, पुढचा प्रश्न ते म्हणत नाही अभ्यास करावा. मग ह्याला काय उत्तर आहे, काय करता येईल अभ्यास करावा वाटत नाही? हा, ज्याला अभ्यास करावा वाटत नाही त्याचा मेन प्रॉब्लेम आहे त्याचा ध्येय पक्क नाही. एमपीएससी करायची तो कशाची करतो माहिती का? एक घरच्यांनी सांगितलं एमपीएससी करायची तुला अधिकारी व्हायचं, किंवा मित्र करतायत म्हणून करतोय. माझे मित्र करतायत एमपीएससी, मला काही करावं कळलं नाही म्हणजे पण एमपीएससी करतोय. असं जर असेल तर तुमचा अभ्यासात लक्ष लागणार नाही. कारण कसं आहे, तुम्ही स्वतःहून यात आलेलं नाही, तुम्ही स्वतः काय करायचे हे ठरवलेलं नाही. स्वतः अगोदर तुम्ही ठरवा की आपल्याला काय करायचंय, काय जमतं थोडं परत नंतर बघू, पण सुद्धा आधी ठरवा की काय करावं वाटतंय. एमपीएससी तुम्हाला अधिकारी व्हावं वाटतंय का, दुसरं काय करावं वाटतंय, का दुकान टाकावं वाटतंय, असं तुम्ही ठरवा काहीतरी की काय स्वतःला करायचंय. एखादा बिझनेस टाकावा वाटतोय, ऑनलाईन वेबसाईट काढावं वाटते, एखादी युट्यूब चॅनल काढावा वाटतो, असं काहीतरी स्वतःला ठरवा आधी. बाबा इकडे एमपीएससी करण्याच्या अगोदर तुम्ही ठरवा. आणि ज्यावेळेस तुमचं एकदा ठरलं एमपीएससी करायचं, एमपीएससी अधिकारी व्हायचं, एमपीएससी करायची, एकदा तुमचं ठरलं की त्यानंतर तुम्हाला अभ्यास करावा वाटेल. जोपर्यंत तुमचं ठरत नाही, तुम्ही दुसऱ्या कोणाचं तर बघून दुसऱ्या कोणाच्या दबावात येऊन जर करत असाल तर अभ्यास तुमचा अजिबात लक्ष लागणार नाही. अभ्यास करताना तुम्हाला कसं तरी होते असं फिलिंग येईल वारंवार. थोड्या वेळ बसलं, पुस्तकात लक्ष लागणार नाही, आता पुस्तक संपलं, काय वाचतं ते कळणार नाही, अशा गोष्टी तुम्हाला होत राहतील. त्यामुळे जर अभ्यासात लक्ष लागत नसेल, अभ्यास करावा वाटत नसेल तर तुमचा हा प्रॉब्लेम आहे का बघा. तुम्ही स्वतः ठरवलंय का बघा, आणि ते स्वतः एकदा ठरवाच की बाबा आपल्याला हे करायचंय आणि आपण हे करणार आहोत. आणि दुसरा एक प्रश्न विद्यार्थी विचारतात की पुस्तके कोणती वापरावी. जसं ते सरांनी सांगितलं की पुस्तके कोणती वापरावी, तर मी नेहमी तुम्हाला सांगेल की पुस्तके सगळे विद्यार्थी सारखीच पुस्तकं वापरत असतात. शॉर्ट नोट्स वेगळे काही पुस्तक आहेत का, यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांनी वेगळी काही पुस्तकं वापरलीत का, त्यांनी काही नोट्स काढल्यात का त्यांच्या वेगळ्या विशेष, त्याच्यामुळे त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे का. सिलेक्शन झालेल्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन का झालंय ह्याच थोडं अनालिसिस करा. वेगळी पुस्तकं वापरल्यामुळे सिलेक्शन झालेलं नाही त्याचं. त्यांना तुम्ही विचारलं ते हेच सांगतील की कशाला बरोबर वापरा, गाठा वापरा, पुस्तक समाज माहितीचं पुस्तक वापरा, अर्थशास्त्राला रंजन कोळंबीचं पुस्तक वापरा, भूगोलला सौदी जे आहेत त्यांचं पुस्तक वापरा, महाराष्ट्र भूगोल. पुस्तकाची निष्ठा हे सगळे हेच सांगणार आहेत. फक्त फरक एवढाच आहे, अभ्यास करण्याच्या पद्धतीमध्ये फरक असतो. आता अभ्यास करण्याच्या पद्धतीमध्ये फरक म्हणजे काय, थोडक्यात सांगतो की हुशार विद्यार्थी जे असतात त्यांची एक टेक्निक असते अभ्यास करण्याची. म्हणजे त्यांची टेक्निक त्यांनी डेव्हलप केलेली नसते, त्यांना ते आपण जमत असते. कसं जमतं काय अजून मला कळलं नाही, पण जमतंय. आणि जे ढ म्हणून समजलं जातं आणि हुशार विद्यार्थी असतात त्यांच्या मेंदूमध्ये काही डिझाईनमध्ये फरक नसतो. का असतो डिझाईनमध्ये फरक, एखादं वायरिंग जास्त तिकडे इकडे कमी, तिकडे जरा टीबी जास्त आहे, जीबी टीबी असतात ते, हार्ड डिस्क जरा मोठे, रॅम जास्त आहे, असं काय प्रकार तिकडं असा नसतो. प्रोसेसर चांगलं असं काही नाही. सगळ्यांची एकच कंपनी, फॅक्टरी सगळ्यांची सारखीच आहे, त्यामुळे सगळ्यांचे हे स्पेअर सारखेच आहेत. त्यामुळे सगळ्यांची रॅम सारखी, मोबाईल सारखं नाही, वेगवेगळी कंपनी वेगवेगळ्या रॅम वगैरे सगळ्यांना डिझाईन सेम करून पाठवलेलं आहे. त्यामुळे असं कधी वाटत द्यायचं नाही की एखादा यशस्वी झालेला माणसामध्ये वेगळे गुण आहेत आणि तो त्याच्यामुळे यशस्वी झालाय. हा, यशस्वी झालं कशामुळे यशस्वी होतो आपण काय विचार केलाय तरी. एखादे काम करण्याची पद्धत वेगळी असते. कन्सिस्टंटली एखादा माणूस कसं असतं, रोज तेच काम केलं, रोज कन्सिस्टंटली काम करतोय, रोज कधी हे करत नाही, कधी काम चुकारपणा करत नाही. त्यामुळे यशस्वी होण्याचं गुण हे आहे, रहस्य हे आहे की एकतर सातत्य पाहिजे अभ्यासामध्ये किंवा कोणत्याही कामामध्ये सातत्य पाहिजे. एक दिवस अभ्यास केला, एक दिवस करावंच वाटलं नाही, एक दिवस वाटलं पिक्चर बघावा, पिक्चर बघितला, एक दिवस ट्रिपला जाऊन आलो मित्रांसोबत, लग्न आहे कोणाच तरी, असे काहीतरी बरेच कार्यक्रम, वाढदिवसाची पार्टी आहे, 4 तास पार्टी चालली, असं काही. म्हणजे हे जे प्रकार आहे तुमचा अभ्यास, तुमच्या अभ्यासावर लक्ष नाही, तुमच्या ध्येयावर लक्ष नाही. म्हणून असं कधी वाटत द्यायचं नाही की एखादा यशस्वी झालेला माणूस आहे त्याच्यामध्ये आपल्यामध्ये काही फरक नाही, तोही माणूसच आहे, आपणही माणूस आहे. मग आपण यशस्वी का होत नाही त्याचं एक अनालिसिस करायचं. आपला वेळ कुठं जातो, आपण काय टाइमपास करतो, आपल्या काय चुका होतात,
आता मी हुशार विद्यार्थ्यांची तुम्हाला टेक्निक सांगणार आहे. काय असतं हुशार विद्यार्थी हुशार का असतो आणि ढ विद्यार्थी ढ का असतो? हुशार विद्यार्थी पहिली गोष्ट तर अभ्यास जास्त करतात, जास्त वेळ अभ्यास करतात, त्यामुळे तो हुशार असतो. जे मेंदूच्या डिझाईनमध्ये काही फरक नाही. हुशार म्हणजे हुशार जन्मापासून हुशार आहे अशातला भाग अजिबात नाही. मग काय असतं, पहिली गोष्ट आहे अभ्यास जास्त वेळ करणं. आता दुसरी गोष्ट, आपण 10 तास अभ्यास केला आणि त्याने 10 तास अभ्यास केला तर अभ्यासात फरक पडतो. तर त्याला थोडे जास्त मार्क पडतात आणि आपल्याला थोडे कमी मार्क पडतात. आपण जर ड समजत असलो होता तर आता हे हा फरक कशामुळे झाला? अभ्यासाचा वेळ सारखा होता. आता पुढची गोष्ट आहे अभ्यास करण्याची पद्धती. अभ्यास करण्याची पद्धती काय होतं? आपण काय होतो, एखादं पुस्तक घेतलं, वाचतो 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 वाचतो. अभ्यासाची एक शास्त्रोक्त पद्धत आहे. म्हणजे काय आहे, वाचन हे काय व्यवस्थित लक्ष देऊन आहे का? वाचन आहे, दुसरी स्टेप आहे आकलन, तिसरी स्टेप आहे मनन आणि पुढची स्टेप आहे चिंतन. ह्या 4 गोष्टी आहेत. त्याचा अर्थ सांगतो. वाचन म्हणजे काय? वाचन म्हणजे वाचन जे डोळ्याने दिसतं आपण वाचतो ते वाचन. नंतर पुढची स्टेप आहे ती वाचन सोपी स्टेप आहे. वाचन कुणीही करू शकतो, त्याला काही जास्त हुशार लागत नाही. ज्याला बाराखडी येते ते मराठीतलं कुठल्याही शब्द कुठल्याही गोष्टी वाचू शकतो. ज्याला ABCD येते, ज्यानं बेसिक गोष्टी शिकल्या त्याला इंग्लिशही वाचायला येऊ शकतो. पुढची स्टेप आहे आकलनाची. आकलन प्रत्येकाला जमत नाही. एखाद्या 5वीच्या पोराला जर आपण विषयाचं पुस्तक वाचायला दिलं त्याला वाचता येईल, सगळं वाचता येईल, पण त्याला ते प्राधिकरण अधिकरण ह्या शब्दांचा अर्थ कसं कळायचा? प्राधिकरण शब्द वाचता आला पण आकलन झालं नाही, शब्दाचा अर्थ कळला नाही. मग पुढची स्टेप आहे आकलन. म्हणजे आपण जे वाचतो ते आपल्याला समजलं पाहिजे की त्यात नेमकं म्हणायचं काय त्या लेखकाला, त्याला काय मुद्दा मांडलाय, हे आकलनाची पुढची स्टेप आहे, हे समजले पाहिजे. आता इथपर्यंत आपण करतो, हे ढ विद्यार्थी करतात आणि हुशार विद्यार्थी करतात. आता पुढची स्टेप आहे ती ढ विद्यार्थी करत नाही. म्हणजे ढ असा काही प्रकार नसतो. म्हणजे ढ समजले जाणारे विद्यार्थी आहेत ते ही पुढची स्टेप करत नाही. ही मलाही कळायला बराच उशीर झाला, त्यामुळे मला 10वीला वगैरे बरेच कमी मार्क पडत होते, कारण मला कळायला उशीर झाला की असं काहीतरी असते म्हणून हुशार विद्यार्थ्याचं. हुशार विद्यार्थ्याचं तुम्ही जर निरीक्षण केलं, म्हणजे हुशार समजणारे विद्यार्थी ते शांत स्वभावाचे असतात. कधी बघितलं हुशार विद्यार्थी एखादा असा मोठं साखळ्या वेगळ्या करून हे करून ते करून असं होतं. हुशार विद्यार्थी बघितलंय भांडणा हाणामध्ये काय बोललं तरी हाणतंय, काय बोललं तरी हाणतंय. असं काय विद्यार्थी बघितला का? त्याला 4 शिवाय दिले तरी शांत बसणार, थोडा तुला बघतो म्हणणार, शांत असतो ना तो. म्हणजे हा शांत स्वभाव असतो पहिली गोष्ट. आणि जास्त बडबड करत नाहीत, कमी बोलतात हुशार विद्यार्थी. आता ते कमी का बोलतात ते लक्षात घ्या. आता ज्यावेळेस ते एखादी गोष्ट वाचलेली असते त्यावेळेस त्यांच्या डोक्यात त्या गोष्टीचे विचार चालू असतात. हा फरक आहे आपल्याला हुशार विद्यार्थी ढ विद्यार्थी. कुठे जरी बसलं, ते शांत जरी बसलेलं असलं तरी असं डोक्यात विचार चालू असतो. आता काय वाचलं बाबा, आता वाचन जे झालंय त्याच्यामध्ये काय आणि आपण काय करतो, वाचलं झालं ते विषय संपला, परत डोक्यात येतच नाही काय. मग ही जी पुढची प्रक्रिया असते मननाची, ती प्रक्रिया होत नाही. परीक्षेत काय करावं लागतं? परीक्षेत मनन करावं लागतं ना. मनन म्हणजे काय? परीक्षेत आठवावं लागतं. म्हणजे आठवण्याची सवय जर अगोदर असेल तर परीक्षेत आठवेल ना. यांनी कधी आठवलंच नाही, वाचन झालं आकलन झालं पण आठवलंच नाही कधी. म्हणजे ज्याची जी परीक्षा होती, परीक्षा कशी आहे? आठवण्याची परीक्षा आहे. वाचलेलं आठवलं पाहिजे तरच परीक्षेत लिहिता येईल. मग आठवण्याची कधी प्रॅक्टिसच केली नाही, सराव केला नाही, ह्याला कसं परीक्षेत आठवत? निमार्धा आठवतंय, मधलंच गायब आहे, शेवटचं आठवतंय, असं होईल ना. म्हणून ही स्टेप आहे. हुशार विद्यार्थ्यांना हा फरक आहे की ही जी मननाची प्रक्रिया आहे ती आपण केली पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ कसं करायचं, एखादी गोष्ट वाचली, एखादी गोष्ट वाचली, झालं थोड्या वेळ बसायचं, काय वाचलो आपण, काय आठवते का, हा प्रकार केला तर ते वाचलेलं परफेक्ट होईल. जरी आपण मनन नाही केलं तर आपलं वाचलेलं परफेक्ट होणार नाही. एवढं जरी लक्षात आलं मला आज, तर तुमचं स्पर्धा परीक्षेतून सिलेक्शन नक्की आहे. आज तुम्ही ढ असलात, स्वतःला ढ समजत असलात तरी काही दिवसांनी तुम्ही स्वतःला हुशार समजाल. लोकही म्हणतील हुशार कोणाला.
असं म्हणतील. पण लोकांना फक्त हे मनन केलेलं हुशार आहे कळत नाही. लोक कशावर आपलं हुशार ठरवणार, कशावर ठरवणार हुशार? आपण काहीतरी केलं, कुठेतरी मार्क्स चांगले म्हणून आले तर हुशार म्हणणार ना. का नुसतं शांत झालो आतापासून म्हणून करतोय हुशार आहे का? नाही. तुम्ही शांत नका का होईना, परीक्षेत तुम्हाला चांगले मार्क्स मिळाले तर तुम्हाला लोक हुशार म्हणणार ना. म्हणून आता आपण जे ह्या पद्धतीने अभ्यास करणार आहोत आणि ही पद्धत कायम तुम्ही अवलंबा. कोणत्याही परीक्षेचा अभ्यास कुठेही करत असाल त्यावेळेस ही पद्धत अवलंबा आणि तुम्हाला लवकरात लवकर या परीक्षेमध्ये, कुठल्याही परीक्षेमध्ये सर्वांना यश मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि एवढे बोलून माझे 4 शब्द जीएसटी दिन आहे, त्यामुळे आपण जीएसटी दिनाच्या शुभेच्छा सरांना देऊया. विशेष हॅपी जीएसटी. सरांच्या आशीर्वादाने आमचं इतकं उलाढाल होत की जीएसटी भरावा लागेल. थँक्यू सर. 1-2 सत्कार आपण आज करूयात. मी विनंती करतो आदरणीय नवनाथजींना, याचे प्रमुख नाव अक्षरजी त्याचा सत्कार काय आदरणीय अत्तापे बुरान साहब, आपकी विनंती की आपका सत्कार. आपल्या विद्यार्थ्याच्या वतीनं तुम्ही ऐकलात तर विनंती, आदर्श काम केल्याबद्दल आदर्श सत्कार. एक विद्यार्थी म्हणून एक सत्कार विनंती. इकडे त्यांच्या असते इकडं करणार आहेत ना. मित्रांनो, आजचा संघ कसा वाटला? कसं असतं, नवनाथजींना रिझल्ट आवडतो. केला कार्यक्रम 50,000 खर्च केला, ऑपरेशन सक्सेस पेशंट असं नको. कसा वाटला? एक जण आपली प्रतिक्रिया द्यायची, कोणीही पटकन उठायचं आहे आणि 1 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करायचं. काय वाटतं? तू 2 अधिकाऱ्यांचं आणि एका राजकीय व्यक्तींचं तू मनोगत ऐकला. आता अजून 45 दिवस असं होणार आहे. नाहीतर 1 वे कनेक्शन आपण चाललंय, ट्रॅफिक गाडी कुठं वळायची माहित नाही, हे नको. तर सरांना आता जोश येणार. तरी पिंपळाचं झाड आणलेले जे आता मनोगत व्यक्त करतील त्यांना एक ग्रुप देऊया आपण. मी विनंती करतो कोणालाही या, अमृता या, आपलं मनोगत व्यक्त करा. तुम्हाला काय वाटलं म्हणून. सरांनी आज संसदरत्न मान्य खासदार सुप्रियाताई सुळेंच्या वाढदिवसानिमित्त हा जो कार्यक्रम घेतला. त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करण्यासाठी जी माहिती सांगितली गेली 2 अधिकाऱ्यांकडून आणि इथे बसलेल्या माझ्या सर्व अधिकाऱ्यांकडून, त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. मी सरांना शब्द देते, आम्ही ज्या पद्धतीने आत्ताच अभ्यास करत आहोत आणि तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने सुद्धा आम्ही अभ्यास करू आणि एक उत्तम अधिकारी आम्ही आमच्या पूर्ण कुटुंब असल्यासारखं आमचं एक ट्युशन आहे त्याच्यामधून घडून आणू. मी असं शब्द देते आणि माझे 2 शब्द थांबवते. अमृतावणी पुढं अधिकारी यश, शेवटचं यश, अमृत यश. माझं नाव यश राजकुमार नवरुडे. आज सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आज आपल्याला येथील उपस्थित सर्व अधिकाऱ्यांनी अभ्यासाची कशी तयारी करावी, अभ्यास सेल्फ मोटिवेटेड कसं राहावं हे सांगितलं आणि तुम्ही सांगितलेल्या या सर्व पद्धती आम्ही आजमावून आम्ही नक्कीच यश मिळवू असं मी सांगतो. MBA, UPSC, MPSC तिन्ही पास. अजून कोणाला व्यक्त करणार आहे? एनीबडी एल्स? आमचे कालेकर साहेब इथं या कार्यक्रमात शूटिंग केले, खूप छान. त्याबद्दल त्यांचंही कालेकर साहेबांचं स्वागत आदरणीय साहेबांनी करावं. कालेकर साहेब फोटो घेतात, फोटो घेऊ ऑप्शन सॉरी गुरुकुल आणि युवा विकास परिषदच्या
सर आभार आभार हो येस सर परत एकदा आजच्या येस सर येस शुभेच्छा सर बाबर बोल मला आभार या आता काही गोष्टी सर संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त आज या महाराष्ट्राची लाडकी लेख सुप्रियाताई सुळे अशी यांची महाराष्ट्रामध्ये ओळख आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज नाना भोसले साहेबांचा कार्यक्रम घेतला. त्या कार्यक्रमासाठी सर्वप्रथम नवनाथ भोसले यांना मनापासून शुभेच्छा देतो. सातत्याने सर्वसामान्य जीवनामध्ये काम करत असताना भोसले साहेबांची सर्वसामान्य लोकांबद्दल जे असणारे मग आम्ही नेहमीच बघत आलेलो आहे. आणि गेले जवळपास एक 10-12 वर्षाला विद्यार्थ्यांसाठी यांची सातत्याने प्रयत्न करत असतात. विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने सहकार्य करता येईल, कोऑपरेट करता येईल त्याबद्दल त्यांची सातत्याने त्यांचं काम चालू असतं. आणि आज सरांची आमची ओळख मागापूर्वी 4-5 वर्षापूर्वीपासून भंडार साहेब झालेली त्यांचं देखील काम चांगलं असतं. आपण या सगळ्या कार्यक्रमामध्ये 45 दिवस ऑनलाईन राहणार आहात. मनापासून आपण या 45 दिवस ऑनलाईन अभ्यासिकेमध्ये लक्ष देऊन अभ्यास करावा अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. व या कार्यक्रमाबद्दल मला बोलवलं त्याबद्दल मी मनापासून त्यांचा आभार मानतो. आजचा कार्यक्रम संपला सर तयार करतो. धन्यवाद. मी परत एकदा 3 महाराष्ट्रातून गेलेले अतिथी 3 संयोजक शेवटी संयोजक पण खूप महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रात पण खूप महत्त्वाचं आहे आयोजक. शेवटी आभाराची भार कशाला, शब्दांची हार कशाला, एकमेकांच्या हृदयातच घर करूया. आणि अजून 45 दिवस आपल्याला हे घर साकार करायचं आहे. सर आम्ही लॉकडाऊनमध्ये हा उपक्रम केला. ठीक आहे, आता जे काही नियम आहेत ते नियम पाळून नंतर आम्ही संमेलन अशी घेतली सर 10,000 मुलांना आपण जेवण नाटक कार्यक्रम 40च्या अधिकारी आणले. ते दिवस परत एकदा येऊ आणि जेणेकरून हा कोविड जावा, सर्वांनी वॅक्सिनेशन घ्यावं, सोशल डिस्टन्स ठेवा हा आपण प्रयत्न करतो. परत एकदा सर्व विद्यार्थी ऑनलाईन आपला सर लिंक आज शेअर करतोय. आज उद्घाटन होता आपल्या माध्यमातून पण बऱ्याच लोकांना गेले. आज आपण अनेक ग्रुपवरती हा शेअर करूया. मी नवनाथ भैयांचा आभार व्यक्त करतो. त्यांनी सुद्धा हा पुढाकार घेतला आमच्या चाणक्य ग्रुपला. तर मी ड्रीम फाउंडेशन चाणक्य ग्रुप आणि आपल्या हा अभ्यासिकेच्या वतीनं सरांचा विशेष आभार व्यक्त करतो. आणि लिंक आज सगळ्यांना देऊ, ते लिंक आपण सर्वांना पाठवू. तर ॲपी आहे आपला स्वागत आहे. सर्वांचे आभार. ठीक आहे, तर ब्रेक घेऊया.